प्रिया, मी कधीपासून बघतोय तुझं घराकडे बिलकुल लक्ष नाही. रात्रभर त्या कामाच्या नावाखाली बाहेर असतेस. काव्याकडे तर अजिबात लक्ष नाही तुझं. जेव्हा बघावं तेव्हा माझं काम माझं काम माझं काम. डोकं खराब व्हायची वेळ आली माझी आता. पण मी काय म्हणतोय, काय गरज काय तुला हे हे असलं काम करण्याची? प्रिया, काय बोलतोय कळतंय का तुला? प्रिया, प्रिया, मी तुझ्याशी बोलतोय. त्यात काय नवीन बोलतोय शांतनू तू? रोजच झालंय हे तुझं. तुला माहितीये मी माझी घरातली सर्व कामे करून मगच बाहेर पडते ते. पण तू हे असलं काम केलेलं मला आवडत नाहीये, तुला चांगलंच ठाऊक आहे. त्या कामातून मला आनंद मिळतो हे पण तुला चांगलंच ठाऊक आहे. आणि हो, काव्याची जेवढी काळजी तुला आहे ना तेवढीच मला पण आहे. मी आजही सोडू शकते हे काम, पण मग खाणार काय? एकतर लॉकडाऊन मुळे तुझं काम बंद पडलं, आणि काय रे, प्रेमात पडण्याआधी तुला माहित होतं की मी हे काम करते, तेव्हा तर फार उतावळा झाला होतास लग्न करण्यासाठी. मग आता काय झालं? आता मला वैताग आला या सगळ्या गोष्टींचा. वैताग खरं तर मला आलाय रे तुझ्या या अशा रोजच्या वागण्याचं. प्रिया, एक सांगू का शंतनू, घरात इतकं लक्ष देण्यापेक्षा ना तू दुसरं काहीतरी काम शोध. असं किती दिवस घरात बसून राहणार आहेस? प्रिया, प्रिया, प्रिया. दरवाजा, मम्मा आली असेल. दादा, हे मागच्या महिन्याचं 1200 रुपये बिल राहिले, येतो दादा. काव्या, उठ बेटा, लेक्चरची वेळ झाली आहे. लिंक आली असेल बघ मोबाईलवर. उठ लवकर. स्टूडेंट, आज क्या है बच्चों? मदर्स डे. यस, करेक्ट, इट्स मदर्स डे टुडे. याद है बच्चों, कल मैंने आपको मदर्स डे के बारे में ऐसे लिखने के लिए बोला था. तो अब हम एक एक करके सबका ऐसे सुनते हैं. पहले हम काव्य से स्टार्ट करते हैं. चलो बेटा, मदर्स डे के बारे में आपने क्या लिखा है पढ़ के बताओ जरा.
के बारे में। आई हेट माई मॉम। छोड़ के चली गई है वो मुझे। उसे मेरी बिल्कुल भी फिक्र नहीं थी। मेरी मॉम नाइट को काम पे जाती थी, इसलिए हमारे घर में हमेशा झगड़ा होता था। मेरी बाकी फ्रेंड्स की तरह नाइट को मॉम से स्टोरी सुनकर सो जाना मेरे नसीब में कभी भी नहीं था। अब तो वो हमें छोड़ के ही चली गई है। सब काम पापा कर लेते हैं, पर मैं पापा को कैसे समझाऊं कि माँ होती है। मम्मा, हो बेटा. मम्मा आज तो काही विसरली आहेस. अरे ओ सॉरी बेटा. व्यवस्थित जा, ओके. आणि काळजी घे आणि टिफिन तेवढा फिनिश कर. बाय मम्मा. बाय. काव्य बेटा, काव्य बेटा, तू मम्मा बद्दल असं बोलायला नको होतं. मी समजू शकतो की मम्मा मम्मा असते आणि बाबा बाबा, पण माझ्या जॉब गेल्याच्या टेन्शनमुळे मला समजलंच नाही की तुझी मम्मा तुझी किती काळजी घेत होती ते.
पण आता त्याचा काय फायदा? तुझी मम्मा आपल्याला सोडून आपल्यापासून दूर निघून गेली. पण मला खात्री आहे ती जिथं कुठे असेल ना, तिथे पण ती दुसऱ्यांचाच विचार करत असेल, दुसऱ्यांसाठीच जगत असेल, आणि तिथे पण तिचं कौतुकच होत असेल. तुझी मम्मा होतीच तेवढी ग्रेट. खरं तर तुझी मम्माच काय, पण या जगातील सर्वच मदर्स तशाच आहेत. त्या सुद्धा नेहमी दुसऱ्यांचाच विचार करत असतात, दुसऱ्यांसाठीच जगत असतात, आणि दुसऱ्यांच्या आनंदातच स्वतःचा आनंद मानत असतात. बेटा, तू मोठी झालीस की मग तुला कळेल की तुझी मम्मा किती ग्रेट होती ते, आणि मग तेव्हा तू तिच्याबद्दल प्राऊड फील करशील. बाबा, बाबा, इतकी काय रागवलीये मम्मा आपल्यावर? प्लीज तिला परत घरी बोलवा ना. बेटा, लेक्चर कंटिन्यू करूयात.